ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर फुटला. अखेर जे व्हायला नव्हतं पाहिजे तेच झालं आणि ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर फुटला हे MPSCला जाहीर करावं लागलं. मागील 20 वर्षामध्ये अशी घटना कधीच घडली नव्हती आणि MPSCवरती जी विश्वासार्हता होती, MPSCवरती जो विद्यार्थ्यांचा विश्वास होता, तो कुठंतरी आता नाहीसा होताना दिसतोय. कारण ज्यावेळेस ऋषी गांगर्डे यांनी पेपर फुटला आहे आणि त्याचे पुरावे बाहेर दिले, मीडियाला दिले, त्यावेळेस MPSCने त्याच्यावर आक्षेप घेतला की तुम्ही MPSCची प्रतिमा मलिन करताय. परंतु त्याच MPSCला आज सांगावं लागलं की पेपर फुटला. पण MPSCने काय सांगितलं, एकाच विद्यार्थ्यासाठी तो पेपर फुटला गेला. म्हणजे त्यांनी एकाच हा शब्द वापरला आहे. कशावरून तो बाकीच्या विद्यार्थ्यांकडे गेला नसेल. म्हणजे आज जर पेपर फुटला असेल तर खरं तर नैतिकता राहिलीच नाही आहे. कारण नैतिकता असती तर पेपर फुटला नसता. नैतिकता सोडा, पण MPSCच्या अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा दिलाच पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ती सगळी हायरार्की दिली, पेपर कशी तक्रार झाली, त्यांच्यापर्यंत कशी माहिती गेली आणि त्याच्यानंतर शेवटी सांगितलं की आम्ही परीक्षा रद्द करतोय. इथपर्यंत हा विषय थांबणारा नाही आहे. जर हा पेपर फुटला आहे हे तुम्ही मान्य केलं आहे तर तो पेपर कोणी फुटला, तो पेपर कसा फुटला, त्याच्यामधली चेन कोण होती आणि हा पेपर कोणाकोणापर्यंत गेला, याच्यामधले एजंट कोण होते आणि याच्यामध्ये झारीतले शुक्राचार्य नक्की कोण आहेत हे माहिती होणं गरजेचं आहे. राजीनामा तर अध्यक्ष आणि सचिवांनी देणं गरजेचंच आहे आणि नाही दिला तर मुख्यमंत्री महोदयांना विनंती की त्यांना हाकलून द्या. आता हा सगळा विषय ज्या ऋषी गांगर्डेंनी मांडला, रोहितदादांच्या माध्यमातून त्यांनी बराच त्याचा पाठपुरावा केला. सगळे लोकप्रतिनिधी असतील, विद्यार्थी असतील त्याच्या पाठीशी होतेच. परंतु ऋषीने ज्या धाडसाने त्याच्यावरती दबाव येत असताना ऋषीने ज्या दबावाच्या खाली हा सगळा विषय लावून धरला, तो ऋषी आपल्यासोबत आहे. नक्की हा निकाल काल लागलेला आहे. आपण ऋषीसोबत चर्चा करूया. ऋषी, काय आता पेपर फुटला हे ज्यावेळेस तू समाजासमोर आणलं आणि मीडियासमोर त्या गोष्टी आल्या, त्यावेळेस मला सुद्धा वाटलं होतं की MPSCचा पेपर फुटू शकत नाही. कारण MPSC एवढी पारदर्शकपणे परीक्षा घेते म्हणून सगळ्या परीक्षा MPSCकडे द्याव्यात हा अट्टाहास विद्यार्थ्यांचा होता. सगळ्या परीक्षा MPSCकडे गेल्या. दुसऱ्या बाजूने परीक्षा MPSCने ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा घाट घातला आणि तिसरी ही बाजू की MPSCचा पेपर फुटला. खरं तर माझा सुद्धा त्यावेळेस विश्वास नव्हता की MPSCचा पेपर फुटला असेल, पण तू त्या गोष्टी एवढ्या सक्षमपणे लावून धरल्या. तुला वकीलही चांगले भेटले, रोहितदादांची तुला साथ भेटली आणि सगळ्याच विद्यार्थ्यांची साथ भेटली आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना काल MPSCने सांगितले की पेपर फुटला आणि तो एकाच व्यक्तीसाठी फोडला गेला. याच्यावर तुझी प्रतिक्रिया काय? एकाच. आता माझं तेच म्हणणं आहे की एकाच व्यक्तीसाठी फुटलेलं नाही. आम्ही MPSC आयोग आणि CID ला 30 ते 40 जणांचे प्रूफ दिलेले आहेत की जसे त्या एका व्यक्तीचे आहेत ना तसे 30-40 जणांचे दिलेले आहेत. त्यामुळे तो एका व्यक्तीचा फुटलेला नाहीये. ते कोणाला तरी प्रकरण दडपायचा प्रयत्न करताय, कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करताय. तर आमचं म्हणणंच असं आहे की त्या आम्ही ज्यांची माहिती दिली ना, आम्ही जबाबात लिहून दिलेली, अशी नाही की आम्ही तोंडी दिली. 6.5 तास त्यांनी चौकशी केली, घरी पोलीस पाठवले, माझ्या वैयक्तिक हे केलं सगळं पर्सनल. भाऊ ते त्यांचं लग्न झालं, कसं झालं, ते कोणत्या कंपनीत काम करता, काय करता, इथपर्यंत त्यांनी सगळी माहिती घेतली. माझ्या घरी पोलीस पाठवले. म्हणजे त्यांनी प्रेशराईज करायचं काम त्यांच्या पद्धतीने केलं. पण पेपर फुटला होता. आता हे त्या सुरुवातीला अध्यक्ष आणि सचिवांनी पण काय सांगितलं की फुटला नाहीये, हा नापास झालाय म्हणून त्याला रि एक्झाम पाहिजे, म्हणून तो आयोगाची बदनामी करतोय. आम्ही खोटी बदनामी करतोय, त्याच्यावर आम्ही मानहानीची गुन्हा दाखल करू. आता तीच नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी काल सांगितलं की पेपर फुटला होता, मान्य केलंय, रि एक्झाम त्यांनी मान्य केली. पण तीच नैतिक जबाबदारी स्वीकारून आता आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवांनी 100% राजीनामा दिलाच पाहिजे. प्लस जे दोषींना लपवण्यात येत आहे सध्या त्या सगळ्यांना शोधून अशी शिक्षा दिली पाहिजे की पुन्हा भविष्यात कोणता पेपर फोडायची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. त्याच्यावर त्या आयोगाने काही स्पष्टीकरण दिलं नाही. पेपर कसा फुटला, पेपर कुठून फुटला, पेपर कोणी फोडला, पेपर कोणासाठी फोडला आणि एकाच व्यक्तीसाठी हा पेपर फुटला, हे एवढंच सांगितलं. हे लाजिरवाणी गोष्ट नाहीये. खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. ऑलरेडी त्यांनी समजा आता मी तक्रार केली ना, त्यांनी हाच आली तक्रार चौकशी करू. आता साधं आपलं लहान घरातलं मुलगा आहे, काहीतरी तक्रार केली की आपण त्याला म्हणतो का गुन्हा दाखल? आयोग आमचा मायबाप आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवतोय आम्ही, आमच्या करिअर त्यांच्यावर अवलंबून आहे आणि ते सांगता की गुन्हा दाखल करू. म्हणजे गुन्हा दाखल केला की पहिलं काय होणार, स्पर्धा परीक्षा देताच येणार नाही. म्हणजे ते पूर्ण करिअर उद्ध्वस्त करायला चालले होते आणि आज त्यांनी खरंच नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा. प्लस आता ते काय सांगता, एकाच जणासाठी फोडला, कोणी फोडला, कसा फोडला. परत त्या एका जणासाठी फोडला बरोबर, पण तो कसा फोडला आणि त्याच्यात एक क्लासवाल्याचं नाव आलं. मग आता तो क्लासवाला आहे, त्याने फोडला का? बरं त्याने फोडला तर कुठून फोडला? आणि त्याला जर त्याने नाही फोडला
तर त्याला वरती कोणी दिली ती साखळी आहे. एक ठाकरे म्हणून नाव पण आहे त्याच्यात, तो नाव काय, मयूर ठाकरे, नंदुरबारचाच आहे. तर त्याची काही चौकशी केली का, त्याला अटक केली का, किंवा त्याचे सीडीआर केले, त्याची कॉल हिस्ट्री काढली का, तसंच त्या कौटिल्यवाल्याची काढली का? सस्पेक्टेड जे संशयित नाही, आता ते आरोपीच झाले. तर आता ते आरोपी हे शिक्षण घेत असतात, त्यांच्याकडे 5-50 लाख रुपये नाही पेपर घ्यायला. पण त्यांच्या आई वडिलांचे तुम्ही सीडीआर चेक केले का? शेवटी त्यांचे आई वडीलच विकत पेपर घेऊन देणार आहेत. आणि मग ती साखळी कुठपर्यंत जाणार? आयोगाचं एक जण काय असतं, कस्टडी पेपर सेट करणारे काय करता, पेपर सेट करून देता. मग त्यांनी द्यायच्या आधी फोडले किंवा दिल्यानंतर कस्टडी ज्याच्याकडे असते त्याने फोडले, काही परीक्षा घेण्याची इन्चार्ज असतात त्यांनी फोडले, काही याची संशय स्वीपर अध्यक्ष सचिवांपर्यंत जाते. पण मग नैतिक जबाबदारी कोणाची येते? अध्यक्ष आणि सचिवांची येते. ह्या सगळ्यांचे सीडीआर मॅपिंग केले का? यांचे व्हॉट्सअप चॅट काढले का? म्हणजे हा पेपर कसा फुटला हे कालच्या नोटिफिकेशन मध्ये आयोगाने स्पष्ट केलेलं नाहीये. त्यांनी फक्त काय केलंय की पेपर फुटला आणि री एक्झाम हे गाजर दिलेलं आहे, जे गाजर आम्हाला मान्य नाहीये. आम्हाला त्याच्या मुळाशी जाऊन तपास पाहिजे. बरोबर. आणि री एक्झाम तर होणारच आहे, घ्यावीच लागणार आहे, बाय डिफॉल्ट आहे. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या की म्हणजे त्यांनी जे नोटिफिकेशन काढलं त्याच्यामध्ये सांगितलं की हायरार्की दिली, काय झालं, कशी नोटीस प्राप्त झाली वगैरे वगैरे. त्यांनी हे नाही सांगितलं आम्ही धमकवलं वगैरे, हे नाही सांगितलं गोष्टी. पण विषय हा आहे की त्यांनी सांगितलं आम्ही री एक्झाम पुरता हा विषय नाही. हा पेपर फुटतो कसा? अध्यक्ष आणि सचिव, तुम्ही जसं म्हणला की नैतिक जबाबदारी घेऊन तो राजीनामा दिला पाहिजे. नैतिकता यांनी आधीच सोडलेली. यांचा राजीनामा, यांना नक्की झारखंड बिहार सारखा अध्यक्षांचा किंवा केरळ सारखा अध्यक्षांचा राजीनामा घ्यायचा आहे की त्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून तो राजीनामा द्यायचा आहे, हा त्यांचा भाग आहे. पण ज्या अर्थी एमपीएससी वरती विद्यार्थ्यांचा एवढा विश्वास आहे, एमपीएससीने आजपर्यंत एवढा पारदर्शकपणे ह्या परीक्षा घेतल्या, याच्यात जर हे अध्यक्ष आणि सचिव आल्याच्या नंतरच हे जे काही गोंधळ सुरू झालेत, हे गोंधळ हे अध्यक्ष आणि सचिव आल्याच्या नंतरच झालेत. यांचा राजीनामा होणं गरजेचं आहे. फक्त यांचा राजीनामा होऊन उपयोग नाही, तिथं सक्षम अध्यक्ष आणि ट्रान्सपरंट सिस्टीम चालवणारे अधिकारी तिथे येणं गरजेचं आहे. वकील साहेब, काय आता तुम्ही ही सगळी प्रोसेस पाहिलेली आहे, ही सगळी प्रोसेस पाहत असताना काय वाटतं तुम्हाला? आता या सगळ्या प्रोसेसवरून एमपीएससीने पेपर तर रद्द केला, री एक्झाम होणार आहे, पण एमपीएससीची पुढची भूमिका काय असायला पाहिजे आणि सरकारची पुढची भूमिका काय असायला पाहिजे? ह्यामध्ये एमपीएससी आयोगाचे जे सचिव असतील, जे अध्यक्ष असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तर हाय त्या पदावरून पाय उतार व्हायला पाहिजे, असं आमचं प्रथम एमपीएससीने हे काम केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांनी जी काही री एक्झाम डिक्लेअर केलेली आहे त्यामध्ये मुलांचे एज वाढ झालेली असते, त्या पद्धतीने त्यांना सगळ्यांना सवलत दिली पाहिजे. त्यामध्ये परत फ्री ऑफ कॉस्टच्या सगळ्या गोष्टी त्यांनी एक्झाम घेतल्या, त्या तर त्यांनी घोषणा केलेल्या आहेत, त्या आहे तशीच परीक्षा त्यांना घ्यावी लागेल. पण कशावरून असं होणार नाही की परत परीक्षा होईल आणि पुन्हा परत ही यंत्रणा कामाला लागेल, परत पुन्हा तेच विद्यार्थी सिलेक्ट होतील, आणि कारण पैसे तर घेतलेले आहेत. बरोबर, हे तर सरळ समोर आहे. बरोबर, शेवटी विषय पैशाचा आहे. वकील आहेत तुम्ही. बरोबर. त्याचवरून मग असं वाटतं कुठेतरी की ज्यांच्याकडून पैसे घेतलेत परत त्यांनाच पडद्याच्या मागून कुठेतरी परत क्वेश्चन्स दिले जातील किंवा पेपर दिला जाईल आणि मग परत ते पास होतील, असं कुठेतरी वाटतं. पण पारदर्शक ह्यामध्ये जर परीक्षा घ्यावी असं जर प्रशासनाला वाटत असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी एमपीएससीच्या अध्यक्षपदावर एखादा सक्षम अधिकारी त्या ठिकाणी त्यांनी नेमला पाहिजे प्रशासन. बरोबर. काय वाटतं आता परीक्षा तर पुढे ढकलली, पण जसं बिहारमध्ये चाललंय, जसं झारखंडमध्ये झालंय, केरळमध्ये राजीनामा झालाय, अशाच पद्धतीने जर परिस्थिती राहिली तर महाराष्ट्रात विद्यार्थी रस्ते होतील? नक्कीच. आमचं स्वतःच प्लॅनिंग चाललं होतं की येत्या ह्या मंथ एंडला आम्ही स्वतः मोर्चा काढणार होतो एमपीएससी आयोगावर. आणि आता तोच मोर्चा न्याय मिळवण्यासाठी जे अध्यक्ष आणि सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा त्यासाठी आम्ही जाणार आहेत. रोहितदादा पवारांनी पण 1 तारखेला जाण्याचं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आम्ही त्यांच्यासोबत फार्मसीचे हजारो विद्यार्थी जाणार आहेत. आणि कारण का माहिती का, ह्याच अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जर पहिला पेपर फुटतोय तर मग हे री एक्झाम का नाही फुटू शकत? कारण ते सगळे अधिकारी तेच असणार आहेत पुन्हा, की कस्टडीवाले, पेपर सेटवाले, इन्चार्ज वाले, मग ते पुन्हा पेपर फुटणार आहे, पुन्हा री एक्झाम करायची, पुन्हा म्हणजे आमच्या गरिबांवर अन्यायच करायचा त्यांनी. त्यापेक्षा हे सगळे बदलले पाहिजे. जे अधिकारी दोषी त्यांना तर शिक्षा अशी झाली पाहिजे की कोणत्या अधिकाऱ्याची पुन्हा हिंमत नाही झाली पाहिजे पेपर फोडावा.
आणि क्लासवाल्याचं एक नाव आलंय म्हणून मी क्लासवाले म्हणतो की त्यांची पण हिंमत नाही झाली पाहिजे की पुन्हा पेपर फोडावा आणि आमच्या गरिबांचे स्वप्न एखाद्या श्रीमंतांना विकावा नाहीत त्यांनी. बरोबर. पेपर फुटीच्या विरोधात जो काही केंद्राने कायदा केलाय तोच महाराष्ट्रामध्ये लागू होणार, त्यानुसार यांना शिक्षा होणार आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी पेपर फोडला त्याच्यावरती काय कारवाई केली? पेपर फोडण्यामध्ये चैनमध्ये जे काय होते साखळी, हा. ती साखळी तुम्हाला सापडल्याशिवाय तुम्हाला कळलं नाही पेपर कसा फुटलाय, तर त्यांची नावं का बाहेर आली नाही, त्यांच्यावरती काय कारवाई होणार हे देखील सांगणं गरजेचं आहे. आणि एमपीएससीने अतिरिक्त पदं एमपीएससी मध्ये तयार करून मंत्रालयातले काही अधिकारी बोलून घेतलेले आहेत मंत्रालयामध्ये, एमपीएससी मध्ये, की जी पदच नाहीत, जी पदं एमपीएससी नाहीच आहेत, अशा पदांवरती काय त्यांचं काय कारण आहे? पण त्यांना दाखवून तुम्ही पेपर पुढे पाठवताय का? जर अशा पद्धतीने जर ही चेन काम करत असेल तर त्याच्यामध्ये नक्की दोषी कोण आहे? त्याच्यामध्ये दोषी पेपर सेट करणारे आहेत की अध्यक्ष आणि सचिव आहेत, हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होत असतात त्यावेळेस कुठंतरी मुख्यमंत्री महोदयांनी आता याच्यामध्ये जातीने लक्ष घालणं गरजेचं आहे, नाहीतर ती संशयाची सुई मुख्यमंत्र्यांकडे जाईल. कारण आपण जर पाहतोय आज जर पेपर हा शेवटी अशी चर्चा असते की अध्यक्ष कोण आहेत, सचिव कोण आहेत, अध्यक्षांनी कोणासोबत काम केलेलं आहे वगैरे वगैरे, ह्या ज्या गोष्टी आता चर्चेत आहेत आणि हे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांमध्ये जर एकदा चर्चा सुरू झाली तर त्याला कुठंतरी तथ्य असतं. काय सांगाल तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होते काय, आता कशा पद्धतीने पुढची कार्यवाही व्हायला पाहिजे? आता ह्याच्यामध्ये आयोगानं काय केलंय, री एक्झाम डिक्लेअर करून विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण विद्यार्थ्याची मनं जिंकली, विद्यार्थी आता ह्या लेवलला खुश झालेत, पण री एक्झाम गडबडीत त्यांनी घेऊ नये. त्याचं कारण असं आहे की ही साखळी कुठे आहे मग, आणि ही साखळी तुम्ही परत परीक्षेला बसवणार का त्या री एक्झाम मध्ये? म्हणून सगळ्यात पहिले काय केलं पाहिजे, ही साखळी आयोगापासून अधिकाऱ्यापासून ते लास्ट पर्यंत आणि कुठं कुठं लिंक आहे, जे चर्चा चालू आहे, नंदुरबारचं कनेक्शन आहे, त्याच्यानंतर बार्शीचं आहे, सोलापूरचं कनेक्शन आहे, पुण्यामधलं आहे, कारण की तो क्लासवाला अजून कोणत्या क्लासवाल्याच्या संपर्कात होता, पुन्हा कोणाला पेपर दिले आणि किती किती लाखाला विकलेत, हे सगळं बाहेर आहे. काही काही जणांना असं माहिती आलेली आहे की काही काही ठिकाणी 10-20 प्रश्न पण पुढे गेले. तर हे सगळं जे आहे, हे सगळी चेन सापडणे, त्यांच्यावर कारवाई होणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं फार्मसीसाठी एक फार्मसिस्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं, PCI ते देतं, MSPC थ्रू असतं तर ते रद्द झालं पाहिजे यांचं. आणि भविष्यात अशा आरोपींना कोणत्याही पद्धतीची परीक्षा देता नाही आली पाहिजे, आणि हे सगळं डिक्लेअर करूनच पुढे री एक्झाम घेतली पाहिजे. नाही तर गडबडीत जर घेतली तर आरोपी परत परीक्षेला बसले तर परत 40 लाखावाले परत त्यांनी पेपर फोडला तर गडबड करू नये. जसं आता ह्यांना तुम्ही एवढा वेळ लावलेला आहे, 2016ला परीक्षा झाली होती, 10 वर्षाच्या नंतर परीक्षा झाली, त्याला 1 वर्षाची प्रोसेस गेली, अजून आम्ही 4 महिने थांबतो. पण सगळे गजाआड घाला, FIR दाखल करा आणि ते बाहेर काढा, ती लोक जे काही आहेत ते विद्यार्थी ते बाहेर काढा, आणि तरच हे क्लीन होणार आहे. इतक्या गडबडीमध्ये क्लीन होणार नाहीये ते. आणि ही जी सिस्टीम ज्यांच्या अंडर काम करत होते सांगितलं ते अधिकारी, जर ते दोषी नसतील पण त्यांच्या लूप होल मधून जर एक पेपर बाहेर गेलाय तर त्या सगळ्यांना बदलावा. लायकच नाहीत, ते लायक नाहीये. एमपीएससीने 20 वर्षात पेपर फुटलेला नाही, यांना जर पारदर्शकपणे परीक्षा घेता येत नाही, ते लायक नाहीयेत. मी सांगतो लायक नाहीयेत, ते त्यांची लायकी नाही त्या पदावर बसायची. MPSC ची विश्वासार्हता धोक्यावर आहे सध्या. आज लाखो विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा जो ऐन उमेदीचा काळ आहे की लाद घालीन तिथून पाणी काढीन, हे जो जवानीचा काळ आहे ते अभ्यास करण्यात लायब्ररीत 15-15, 16-16 तास करता आणि त्यांच्या जीवनाशी खेळण्यात येतोय पेपर फोडून. त्यामुळे त्यांना जर त्यांची पारदर्शकता विश्वासार्हता जपायची आहे तर त्यांनी ही सिस्टीम मध्ये सध्या जे इंचे ते जर आरोपी असतील तर शिक्षा करा, आणि जर नसतील पण त्यांच्या लूप होल मधून पेपर बाहेर आलाय ना ते सगळे चेंज करा. नाही तर पुन्हा ते त्यांच्याच अंडर जर समजा एक्झाम इन्चार्ज आहे त्याच्या अंडर पुन्हा सगळं होणार आहे, पेपर सेटर पुन्हा म्हणजे ते पुन्हा बाहेर येणार आहे, पुन्हा रे एक्झाम पुन्हा. त्यामुळं याच्यात पारदर्शकता येण्यासाठी आणि नैतिक जबाबदारी ही 100% अध्यक्ष सचिवांची. ते जर सुरुवातीला सांगता की हा खोटा गुन्हा दाखल कर, तेव्हा जर ते समोर आलेत आम्ही मानहानीचा गुन्हा दाखल करू कोणावर, ऋषिकेश गांगर्डेवर, आता तेच जर ऋषिकेश गांगर्डेंनी त्यांच्या मानहानीचा गुन्हा दाखल करावा का नाही? मी त्यावेळेस किती डिप्रेशन मध्ये गेला असो, त्यांनी माझी किती बदनामी केली, त्यांनी ही चौकशी न करता डायरेक्ट स्टेटमेंट कसं दिलं? म्हणून ही नैतिक जबाबदारी त्यांची आहे. त्यांच्यात थोडी जरी शिल्लक असेल तर ते दोघं जण अध्यक्ष आणि सचिव राजीनामा देतील. बरोबर. एक तर तुम्ही हा नैतिक जबाबदारी, मी पण शब्द वापरतोय, बऱ्याच जणांनी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांचा राजीनामा मागताय, त्यांच्याकडे नैतिकताच नाही. थोडी यांना शिल्लक असेल तर हाकलून दिलं पाहिजेत. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया जर थोडीशी जर तुम्हाला जपायची असेल, आज वातावरण काय झालंय, जंतर मंतर पासून आपण सगळीकडे पाहतोय, झारखंड पाहतोय, केरळ पाहतोय, बिहार पाहतोय, तुम्हाला जर या तरुणाईचा विश्वास संपादन करायचा असेल तर नैतिक जबाबदारी म्हणून त्यांचा राजीनामा घेऊ नका, ह्यांना हाकलून द्या. कारण जर 20 वर्षाची
MPSCची पारदर्शकता, MPSCची जी गुणवत्ता होती, नीतिमत्ता सगळं तुम्ही बाजूला ठेवून जर MPSC पेपर फुटत असतील तर असे अध्यक्ष आणि असे सचिव हे MPSC चालवण्याच्या लायक नाहीत. त्याच्यामुळे ही पूर्ण चैन ही बाहेर काढणं गरजेचं आहे, हे विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे. आणि खरं तर ऋषीवरती एवढा दबाव आणूनही जे अक्षरशः त्याच्यावरती केसेस टाकणार, धमकी दिली जाणार, ह्या सगळ्या गोष्टींवरती तो ठाम राहिला, त्याबद्दल मी ऋषी तुझं सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानतो. Thank you. कारण आज MPSCच्या विरोधात बोलायला कोणी तयार नाहीये. दडपशाहीचं धोरण राबवलं जाते, त्याच्यामध्ये ऋषीने हा स्टँड घेतला. त्याला सुरुवातीला येड्यात काढलं, सुरुवातीला येड्यातच काढत असतात, पण ज्या वेळेस आज तो यशस्वी झाला त्यावेळेस आज प्रत्येक मीडियावाला त्याच्या समोर येतोय आणि बाईट घेतोय. ऋषी, खरंच तुझं कौतुक आणि तुझं आभार, अभिनंदन. आणि भविष्यात जोपर्यंत हा राजीनामा होत नाही आणि MPSC पारदर्शकपणे चालत नाही, आज विद्यार्थी व्यक्त व्हायला लागलेत, गट ब चा सुद्धा पेपर फुटलाय आणि याच्या मागची आता एक एक व्यक्ती सांगतोय की वेगवेगळे पेपर फुटतायत, तर याच्या पण मुळाशी जाणं गरजेचं आहे. आणि हे काम खरं तर मुख्यमंत्री महोदयांचं आणि शासनाचं आहे, तर ते काम ऋषीसारख्या विद्यार्थ्याला करावं लागतं. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. राजीनामा हा झालाच पाहिजेत आणि फक्त अध्यक्ष आणि सचिव नाही, बाकी सगळ्या चैनचा राजीनामा झाला पाहिजेत आणि जे गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजेत, ही विनंती. अन्यथा काय होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. थँक्यू.